हॅलो माय यूट्यूब फॅमिली. तर आज मी आलेले आहे माझ्या जुन्या घरी, जिथे की आम्ही भाडेकरी ठेवले होते. आता ते भाडेकरी कडनं आम्ही रूम खाली करून घेतले आहे. तर पुन्हा एकदा रूम स्वच्छ करायची आहे. त्यांनी क्लीन करून दिली पण बंद असल्यामुळे रूम घाण झालेली आहे परत. तर हे बघा, अशा पद्धतीने खूपच कचरा झाला आहे. हे पाणी इथे वगळून आलं तर ते पाण्याचाच एवढा घट्ट डाग पडलेला आहे. ही सगळी धूळ मी त्या दिवशी पण स्वच्छ करून गेलते, पण पुन्हा खूप धूळ झालेली आहे बघा. आणि त्यात नेमकं काय झालं, थोडासा मी ब्रेक घेतला कारण की का इथे वरती हा पाण्याचा सिंक आहे, तो मी स्वच्छ करत होते. त्यानंतर म्हणले जे माळणीचा वरचा फ्लोर आहे तो क्लीन करावं. तर इथे थोडासा कलर गेलेला दिसतोय ना, तिथूनच माझा पाय सटकला आणि पडले, खूप जोरात पडले. इथे हातच आपटला माळणीवरती, बांगडी पण फुटली, थोडंसं रक्त आलं. बहुतेक ते आता दुखत नाही पण संध्याकाळी खूप दुखेल. ते किचन पण बघा किती घाण झालेलं आहे. म्हणजे इथे माझे दीर आहेत, ते राहत होते, पण असं गडी माणूस काय स्वच्छतेकडे एवढं लक्ष देत नाही. त्याच्यामुळं काय सगळ्या खोल्या खूप घाण झालेल्या आहेत. आणि मध्ये बरेच दिवस मी व्हिडिओ बनवले नाही, कसलेच नाही, लॉंग व्हिडिओ नाही, शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवले नाही, कारण की भरपूर चेंजेस झालेले आहेत लाईफमध्ये. आणि आता परत सगळं सुरळीत चालू झालेलं आहे. त्याच्यामुळेच मग मी पुन्हा व्हिडिओ बनवायला घेतले आहेत. गॅप पडला थोडासा आणि मोबाईलचा पण प्रॉब्लेम होतच होता, त्याच्यामुळे पण खूप बाधा येत होती व्हिडिओ बनवण्यामध्ये. मोबाईल माझा ना, काय ते मोबाईलला होतं काय माहिती, त्याला किती स्पेस केली ना तरी पण ते होतच नाही, त्याच्यात व्हिडिओज येत नाही. मग नंतर इतकं असं वाटतं नकोच बनवायला. कधी कधी बनवलं तरी ते अपलोड होत नाही. एवढे चांगले चांगले व्हिडिओ मी बनवले होते रेसिपीचे, तर ते अपलोडच झाले नाहीत मोबाईलचा प्रॉब्लेम असल्यामुळे. पण ठीक आहे, आता मी पुन्हा प्रयत्न करते की रोजच्या रोज व्हिडिओ टाकत जाईन मी. तर सध्या तरी हे मी सगळं क्लीन करून घेते, पेंट करून घेतलेलं आहे. आणि ते काच पण घुसले बांगडीचे, पण ते काही निघेना. चला बाय.